आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. कौसडी बालूर रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू. जिंतूर तालुक्यातील कौसडी बालूर रस्त्यावर कौसडी गावाजवळ असलेल्या महादेवा मंदिर समोर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजता घडली. या अपघातात गजानन प्रल्हाद मोरे यांचा मृत्यू झाला असून बालाजी दत्तराव तळपटे हे गंभीर जखमी झाले आहेत. दोघेही MH22 AG 0314 क्रमांकाच्या होंडा शाईन दुचाकीवरून हट्टा येथील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन माग गावाकडे परत असताना हा अपघात घडला. कौसडी गावाजवळील महादेव मंदिरासमोर दुचाकी अचानक घसरल्याने चालकाचा ताबा सुटून दोघेही रस्त्यावर फेकले गेले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने मदत करत जखमींना चारचाकी वाहनातून बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात डॉक्टर माजिद खान यांनी तपासणी केली असता गजानन मोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले व त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर जखमी बालाजी तळपटे यांना पुढील उपचारासाठी परभणी येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परभणी महानगरपालिकेत क्रांतीची मशाल पेटली. आमदार डॉक्टर राहुल पाटील. परभणी शहर महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने शिवसेना उद्धव ठाकरे गट व भारतीय काँग्रेस पक्षाने युती करत निवडणूक लढवली, ज्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 25 जागेवर विजय मिळवत आपले नगरसेवक निवडून आणले, तर भारतीय काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक या निवडणुकीत निवडून आले. या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन अक्षता मंगल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, काँग्रेस पक्षाचे सचिन नाईक, माजी आमदार सुरेश देशमुख, सिद्धार्थ हत्यांबिरे, डॉक्टर विवेक नावंदर, अरविंद देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सय्यद खादर, नवनिर्वाचित नगरसेवक भगवान वाघमारे, माजू लाला, अतुल सरवदे, गंगाप्रसाद आनेराव, अंबिका डहाडे, रविराज देशमुख यांच्यासह शिवसेना उभाटा व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभ प्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी भाजपवर टीका करत म्हणाले की परभणी महानगरपालिकेवर आम्ही क्रांतीची मशाल पेटवली. परभणीतून बदलाचे राजकारण येथील जनतेने दाखवून दिले. यावेळी नवनिर्वाचित विजय उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिंतूर औंढा रस्त्यावर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू. जिंतूर हिंगोली मार्गावरील भोगाव पाटीजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या महिंद्रा कंपनीच्या पिकअप वाहनाने समोरून धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सावा येथील विनोद भानुदास गायकवाड, सुबोध भवर, सखाराम कराडे व शिवाजी भवर हे चौघेजण हुंडाई एक्सर MH38 AK 2932 या कारने 17 जानेवारीच्या रात्री औरंगाबादकडे मित्रांना भेटण्यासाठी निघाले होते. 18 जानेवारी रोजी रात्री 12 ते 12:30च्या सुमारास जिंतूर औंढा रस्त्यावर भोगाव पाटीजवळ समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप MH21 BH 9231 वाहनाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे कारला जोरदार धडक दिली. या अपघातात शिवाजी भवर यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर विनोद गायकवाड यांना उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन मान, डोके व तोंडावर किरकोळ जखमा झाल्या आहेत. चालक सुबोध भवर व सखाराम कराडे हेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने काही जखमींना परभणी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार दरम्यान नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. याबाबत विनोद गायकवाड यांचे चुलत भाऊ बद्रीनाथ गायकवाड यांनी
जिंतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 106(1), 281, 125(अ), 125(ब) अन्वये अज्ञात पिकअप चालक विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास जिंतूर पोलीस करीत आहे। अपघातानंतर संबंधित पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे समजते। दरम्यान जिंतूर हिंगोली मार्गावर वाढती वाहतूक, भरधाव वाहने व रात्री अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांमध्ये चर्चा आहे। प्रशासनाने या मार्गावर वेग मर्यादा, CCTV व पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे। पेडगाव जिल्हा परिषद सर्कलची आढावा बैठक संपन्न। सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्कलनुसार बैठका पार पडत आहे। आज दिनांक 18 जानेवारी रविवार रोजी परभणी जिल्ह्यातील पेडगाव सर्कलसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून संतोष देशमुख, रोहन सामाले, गंगाधर जवजाड, मनोज राऊत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पेडगाव सर्कलमधील ज्येष्ठ नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की आता नगर परिषद, महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि येणाऱ्या 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होणार असून मतदान होणार आहे। या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आहे। त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक सर्कलमध्ये बैठका घेत आहोत। तसेच जिल्ह्यात मी एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार असून जिल्हाध्यक्ष ह्यामुळे माझ्यावर पक्षाने जिम्मेदारी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी माझी नियुक्ती केली आहे। हेमंतराव आढळकर यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार। सेलू नगरपालिकेत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 7 जागांवर विजय मिळवला। यावर पक्षाला एक स्वीकृत सदस्य म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांची निवड झाल्याबद्दल आज दिनांक 18 जानेवारी रविवार रोजी साईबाबा बँकेच्या मुख्य कार्यालयात सत्कार करण्यात आला। या प्रसंगी माजी नगरसेवक सय्यद मुझफ्फर, सय्यद नियाजुद्दीन, रतन दायमा, सय्यद जफरलाला कॅप्टन, चंद्रशेखर नाना मुडावेकर, रामराव लाडाने, निसार पठाण यांची उपस्थिती होती। हमदापूर गावात झालेल्या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी। मानवत तालुक्यातील हमदापूर येथे क्षुल्लक कारणावरून 2 गटात हाणामारी झाल्याची घटना आज दिनांक 18 जानेवारी रविवार रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली। यात 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नव्हता। हमदापूर येथील सुदर्शन शिंदे यांनी 17 जानेवारी शनिवार रोजी आपल्या आखाड्यावर दुचाकी घेतली होती, मात्र नंतर सुरू होत नव्हती। काही वेळाने सुरू झाल्याने तो रेस करत होता, मात्र बाजूच्या शेत आखाड्यावर असलेल्या रमेश गायकवाड यांनी तो मुद्दाम रेस करत आहे असे म्हणून वाद घातला। त्यानंतर रात्री सुदर्शन शिंदे यांच्या घरी जाऊन रमेश गायकवाड यांनी शिवगाड करत मारहाण केली। दुसऱ्या दिवशी रविवार रोजी पुन्हा सुदर्शन शिंदे व इतरांनी मिळून सकाळी रमेश गायकवाड व इतरांना मारहाण केल्याचे समजते। या मारहाणीत रमेश गायकवाड, बाबासाहेब सहेजराव, लक्ष्मण गायकवाड आणि प्रथमेश गायकवाड सर्व राहणार हमदापूर हे गंभीर जखमी झाले आहेत। त्यांना परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। अपर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ, नारायणपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, मानवतचे पोलीस पाटील शेख यांनी भेट देऊन चौकशी केली। दरम्यान 2 गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेमुळे हमदापूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। नवनिर्वाचित नगरसेवक नदीमभाई इनामदार यांचा सत्कार। नुकत्याच झालेल्या परभणी शहर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे परभणी शहराध्यक्ष
नदीमभाई इनामदार हे निवडून आल्याबद्दल त्यांचे बंधू सेलू शहरातील आयशा कॉलनी निवासी पठाण जावेद खान जिलानी खान व त्यांच्या मित्रमंडळाच्या वतीने शाळ श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त सेलूत जनजागृती। गुरु श्री तेग बहादूर साहिब यांच्या 350व्या शहीद दिनानिमित्त नूतन विद्यालय सेलूच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीचे आयोजन करून सेलू येथील गुरुद्वारास भेट दिली। यावेळी सेलू गुरुद्वारा येथील महाराज नाथासिंग यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले। यावेळी अध्यक्ष कन्हैयालाल भालचंदानी, प्रमोद सांगतानी, जॉली सेठ, लच्छू कुंदनानी, राजू पीर पियानी, पंकज सिंग बजाज, रवनेत सिंग बब्बर यांची उपस्थिती होती। यासाठी पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शिल्पा बर्डे, के डी पल्लेवाळ, आर डी कटारे यांची उपस्थिती होती।